श्री स्वामी समर्थ। वेचून वेचून आपल्याला फक्त चांगले असे पानच घ्यायचे आहे ती. आणि याला आता स्वच्छ मी एवढे पाणी घेतलेले आहेत, एवढे छान पानं निघालेले आहे. तर आता याला स्वच्छ धुवून वाळत घालायचं आहे. हे चटण्या तयार करून घेऊया. तर हिरवी चटणी तयार झालेली आहे. आता गोड दही करायचं आहे. तर दह्यामध्ये साखर घालून घेतलंय. सुकी मिरची, बडीशोप आणि जिरे हे वाटण करून घेऊया. असं आबडधोबड वाटून घ्यायची. आता वाटून घेतलेला मसाला, जिरा पावडर, काळं मीठ, आंबट गोड चटणी सुद्धा तयार आहे आपली. चला बॅटर तयार करायचं आहे. पसरट भांडं घ्यायचं आहे. बेसन, तांदळाचं पीठ 1 चमचा, ववा हातावर चोळून वाटून घेतलेला मसाला थोडासा मिक्स करून घ्यायचं सर्व. आपल्याला ह्याला पातळ मिश्रण तयार करायचं आहे. पालकाचे पानं सुद्धा हडकले ती. आता हे मिश्रण तयार करूया. चटण्या तयार आहेत. ह्याला ठेवूया 2 मिनिटं. पालकाकडे बघूया. पानं सुद्धा वाळून निघालेली आहेत. छान असे वाळले गेलेत, म्हणजे सुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे, चांगले हडकलेत. आता चला पकोडे करायला घेऊया. सोडा घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियममध्येच तेल गरम करून घ्यायचं आहे. असे पानं डुबवायचे आणि हे असं लावून घ्यायचं. कोटिंग करून घ्यायची याला छान आणि तेलामध्ये सोडायचं. तर हे चाट खूप छान लागतं. छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. याला छान तळून घ्यायचे. छान काढून घेऊया. चला आपले पालकचे पकोडे तयार आहेत. आपले पकोडे किती छान असं कुरकुरीत झालेले आहेत. असा आवाज सुद्धा येतोय. तर आता आपण ह्याला लाल तिखट असं मिरची घालून घेऊया. आणि आपण मसाला तयार केला होता ना, तो सुद्धा मसाला थोडा थोडा असं घालून घेऊया. जिरा पावडर, काळी मिरीची पावडर, चटपटीत असं तयार करायचं आहे. आणि हे चाट मसाला, हे गेला चाट मसाला. आणि ही गेली आपली गोड दही. आणि ही आपली हिरवी चटणी, चटपटी असं खमंग चिंचाची चटणी. ही गेली खारी बुंदी. हे भुजिया. ह्याच्यावर अजून जाणार मसाले. तर चटपट चाट तर किती छान झालेला आहे. ही चाट कुणाला आवडली